तू माझ्याकडून पैसे घेतलेलेस, कधी देणार आहेस? हॅलो, तू माझ्याकडून पैसे घेतलेले कधी देणार आहेस? हॉटेलवर आलेली मी तुझ्या. हा आहे माळपोहा. अरे पॅनकेक जो बनतो गव्हापासून. तो गव्हापासून ना, ओटचं गव्हामध्ये गुळ. सेशन. तर मग नंतर आता मी पॅनकेक पण बनवू, ते पण तुम्ही बघा कसे बनवतात. सांगणार नव्हतं, आता सांगितलंच पण लगेच का आम्ही काहीतरी बनवणार आहोत. हा ठीक आहे, जे पण आहे आम्ही. तर आज आमची इथे आली आहे आचल दीदी, सिद्धी दीदीची फ्रेंड. तर ते लोक आता बाहेर बनवतात मोमोज. तर बघूयात कसे बनवतात. चला. तर काय झालं का बघू शकता, इथे मोमोज बनवतात. मोमोज मेकिंग प्रोसेस. हे जास्त बोलायचं ना, तेवढे बनवलेत, अजून बनवतात. तर दीदी दाखव कसे. मी मोमोज असे बनवतो. थोडे अगर तुम्हाला रेसिपी पाहिजे असेल तर कमेंट मध्ये सांगा. हे बघ ना, एवढे इथे बनवले ते दाखव नाही हे. आणि ही आता मलते पीठ, थोडस सारण कमी. आणि हे पण आहे थोडस. तर मोबाईल फुटबॉल वर बसून वा बेट. माझा मोबाईल आहे. तर गाईज हे बघा खातायत. तर गायचं आता आम्ही ते बसलोय रूम मध्ये. तर इथे हे दोघं प्लीज पसारा थोडंसं इग्नोर करा. हाय इथे येऊन जाऊ. हाय तर काहीतरी बोला, काहीतरी बोला, काय बोलू. तर गाईज आता आम्ही झाले आमचा मोमोज वगैरे खाऊन. आता मी थोड्या वेळात जेवू आणि मग नंतर काय आम्ही काहीतरी बनवणार परत. मी पूर्ण म्हणजे कुकिंग सेक्शन चालू करणार. सेशन. तर मग नंतर आता आम्ही पॅनकेक पण बनवू, ते पण तुम्ही बघा. आता सांगणार होतं, आता सांगितलंच पण लगेच का आम्ही काहीतरी बनवणार आहोत. हा ठीक आहे, जे पण आहे आम्ही बनवणार आहोत गाईज. तर काय आलं का, तर काही काय बनवत राहतीलच. तर काहीतरी खेळूयात. नुसतं बसलं तरी मोबाईल बसतात हे लोक. काय खेळायचं? आपण ट्रुथ अँड डेअर खेळूयात. मोबाईलवर खेळूयात. नको ट्रुथ अँड डेअर. अरे काय, हा मग चिट्टी बिरचिट्टी आपण खेळूयात. जा ना. उन्हा दे पैसे आणते दुकानात. आपलं होतं ना ते सर. आपण खेळूया 4 चिट्टी. सांगतोय सगळं. ओके, 4 चिट्टी वगैरे आपण सगळं खेळूयात. तर तुम्हाला भेटेल नंतरला. तर गाईज आता आम्ही आलोय आमच्या रूम मध्ये फायनली. आणि सगळ्यात मी ते कॅमेरा चालू केलं, सगळे एकदम नीट बसल्यात. तर आता मी गेम्स. मी कुठे हा ना बाबा नाही बसले. ठीक आहे, तर हे लोक नीट नाही बसलेत, तर ते सोडा. आणि आता आपण खेळणार आहेत खूप सारे गेम्स. तर ते पण मी तुम्हाला दाखवणार आहे. तर हे बघा, हे आपले आहेत सिद्धी दी, आचल दीदी आणि ही माहिती आहे तुम्हाला भूमिका. तर गाईज आता आपण सिलेक्ट करूया एक एक करून गेम. तर पहिले आचल दीदी सांगेल तिला कोणता गेम आवडतो. माहिती नाही, अजून काही डिसाइडच नाही केला. नाही सांगायला लागेल. हा दमशराज एक वोट. झोप सिद्धी दी यार प्लीज. गाईज काय खेळायचं? उनो खेळूया. उनो आहे का तरी? मग कुठे गेला तो उनो? फेकला तो त्याच्या कार्ड. काय खेळायचं मग गाईज? अरे तू बोल ना, तिने सांगितलं तिचा दमशराज आहे. तुझं बोल ना. एसटीडी. ए जरा चुप बस. आता दमशराज बोलली. आता एकदाच एसटीडी. मी दिसतंय. सॉरी. तर काय आता आम्ही खेळणार आहोत एसटीडी. सो दिसशील का? हा मग एक सेकंड. मी दिसत आहे पण आहे काय? तू उशी घे ना. तेच करते. ओके. आय फील लोनली. ओके काय चला पटकन. सो गाइस आता आम्ही खेळणार एसटीडी. सो लेट्स स्टार्ट द गेम. कोण काय? 1 2 3 बसणार ना. हां 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20. बोल आता. बोल आता. मी हातात हे करते. ठीक आहे. बसता. हा जो आहे तो कुठे बोलते इथं माईक आहे. सॉरी. तर गाईज हा जो आहे तो समजला तुम्हाला. तर तिथं कुठे चाललेस? कॅमेरा इथं आहे. पण असं तुम्ही बोलतात ना एसटीडी. मी स्वतः बोलेन मला काय पाहिजे. असं थोडी असतं. काही लोक असे पण काही लोक बोलतात. सिच्युएशन. एक सगळ्यांना एकदा सिच्युएशन. एसटीडी
एकदा सिच्युएशन सगळ्यांना, एकदा डेअर आणि एकदा ट्रुथ असं. तर ठीक आहे. तर मी यार व्हॉट इज दिस. ओके मी डेअर घेते. तर गाईज सिद्धीदी माझा क्वेश्चन, अरे म्हणजे मी त्यांना सांगते ना काहीतरी, तर चुप बस ना. हां, तर माझ्याकडनं तुझ्यासाठी एक क्वेश्चन आहे. तर तो क्वेश्चन आहे की विचार करू दे. म्हणून येला ना, म्हणून मी घेत नाही. नुसतं नकोस म्हणून. अरे क्वेश्चन आठवू तरी दे. बोल ना तू. मला काय नाही विचारायचं. काय विचारू मी तुला? विचार काहीतरी. चल ठीक आहे, चल मी सांगते. चल दीदी, तुम्ही कधी तुझे जे दात आहेत ते बिना घासून तू कुठे बाहेर गेलीस? नाही. खरं खरं सांगायचं, जर खरं नाही बोलीस तर उद्या तुला. हे बाई असं बोलतात रे युट्यूब चॅनलवर असं. अरे दीदी, माझा असा क्वेश्चन आहे की तू कधी बिना ब्रश करे बाहेर गेला? आता मला तो एंड टाइमवर तो सुचला म्हणून बोलते. हो, नाही गेली. खरं खरं सांग, हो की नाही? म्हणजे गेलो नाही कुठे, मी घरात राहिले बिना ब्रश करे. म्हणजे बिना ब्रश करे म्हणजे जर पाणी वगैरे कधी जातो तर करते ब्रश, आणि खायच्या आधी मी ब्रश करते. एवढं आहे नक्की. ठीक आहे. आता चल दीदी. कारण मी कधी खूप लेट उठते, म्हणजे खूपच जरा लेट उठते. सगळे विचारतात. म्हणजे झोपून उठते संध्याकाळी वगैरे कधी, तर तेव्हा मी ब्रश करूनच राहते. जाम एक्सप्लेनेशन दिला. हो, खूपच जास्त झाला तो ह्याच्यावर. आचल दीदीची टर्न. काय विचारू तुला? काय पण विचार, तुझी इच्छा. बेस्ट मेमोरी और बेस्ट मेमरी माझी गणपती. एंड हे काय बेस्ट मेमरी माझी गणपती बाप्पा जेव्हा येतात तेव्हाच असते. तेव्हाचीच होती. तेव्हाचेच आहेत सगळे. आता भव्याचा गणपती मधलेच आहेत. तर मी काय विचारला? तृतीयच आहे. तर माझी तुम्ही Q&A क्वेश्चन केला. मला अजून आठवलं नाही, तर मी आता चिंदी बिंदीच विचारणार आहे. ते तर समजणारच आहे सगळ्यांना. नाही तर आता विचारला असता, पण दीदीने आम्हाला चोरडला असता. बघा, बघ, कट नाही करायचा. दीदी स्कूलमध्ये विचारायला बघितलंस का? माहिती दीदी, जरा याच्या एवढा फालतू क्वेश्चन आजपर्यंत मला कोणी विचारला नव्हता, आणि ही तुमच्या युट्यूबवर अशी एवढी फालतू क्वेश्चन विचारते ना या गेम मध्ये. भाई साहब, म्हणजे क्रिंज आहे, एवढी क्रिंज. याच्या अगोदर तिने असा क्वेश्चन विचारलेला आहे जो मी टाकू पण नाही शकत काही युट्यूब व्हिडिओवर, कारण तो भाग मी कट केला. आणि एवढे घाण प्रश्न ती विचारते, शी एवढी क्रिंज आहे ना, क्रिंज आहे एकदम क्रिंज. आणि ते पण सगळं काही ती तर गाईज आता दीदीचा म्हणजे तर गाईज आता जे आम्ही डेअर दिलाय दीदीला, म्हणजे तिची एक फ्रेंड आहे. हा, तर गाईज आम्ही सिद्धीला डेअर दिलाय. तिची एक फ्रेंड आहे अनुश्री दीदी, तर तिला ती कॉल करणार आहे. आणि आचल दीदीच्या मोबाईल वरून, कारण की तिचा नंबर तिच्याकडे आहे, तिच्या मोबाईल वरून करणार आहे. ओय थांब ना. तर करणार आहे, मग त्यानंतर तिला मी विचारू काय विचारायचं.
की हा अरे तुला नाही ना अननोन नंबरवरून मी कॉल करेन तिला आणि मी गावात बोलेन ती बोलेन की तुझा फोन हॅक झालेला आहे. नाही मी तिला बोलेन की तुम्हाला पैसे घेतले कधी देणार आणि मी तिला बोलेन की तू आमची बोलतेस तू कुठे असता आणि तुम्हाला पैसे नाही पोलीस म्हणून करी ठीक आहे. हे पण तिथे मम्मी पप्पा बोलणार त्याच्या आधी आपण जास्त फोन लावला गाईस. दिसते. हॅलो, अनुश्री बोलते. तू पैसे घेतलेले ना माझ्याकडून. हॅलो, तू माझ्याकडून पैसे घेतलेले कधी देणार आहेस? तू माझ्याकडून पैसे घेतलेलेस कधी देणार आहेस? हॅलो, कोण बोलतोय? तू माझ्याकडून पैसे घेतलेले कधी देणार आहेस? कोणते पैसे? कोण बोलतोय? हॉटेलवर आलेली मी तुझ्या. मी घेतलेले पैसे? हा. कोण बोलतोय? कोण? हॅलो, तू पैसे कधी देणार आहेस ते सांग आधी मला. कोण बोलतोय? रॉंग नंबर लागला वाटतं. नाही, अनुश्री शिंदे बोलतेय ना. हा. हा हॅलो, हा, तू पैसे घेतलेले ते कधी देणार आहे ते सांग मला आधी. कोण? सिद्धी दीदी. यार कोण आहे या सिद्धी दीदी? सिद्धी दीदी. मी फोन स्पीकरवर ठेवला आणि राशीने ओळखला आवाज. काय येडीस तू, आवाज नाही ओळखला माझा. सिद्धी आता मार खाशील. अरे डेर दिलेला आहे मी मला. हिने स्पीकर वर ठेवलंय येडीनी. हा, मी फोन स्पीकरवर ठेवला. तुला काय बोलायचं अरे डेर दिलेला ना यावी मला. तर अरे भाऊ भूमी तर आचल आलेली ना, तर नेमकी तुझ्या फोनवरून केला आम्ही तुला फोन. काय तर गाईज झाला आमचा फायनली आणि खूप चांगला होता. म्हणजे थोडासा लवकर झाला पण ठीक आहे. तरी आता आपण परत स्टार्ट करूयात गेम. तर दीदी काय तुला बोलायचंय? मला काय नाही बोलायचं, मला फक्त हसायला येत होतं खूप. आणि झालाय ठीक आहे प्लॅन. एकदमच सक्सेसफुल नाही झाला. एकदम नाही झाला कारण जी माझी फ्रेंड होती ना, तिची जी छोटी बहीण आहे तिने ओळखला माझा आवाज, पण तिने नाही ओळखला जी माझी फ्रेंड होती. तर मग ठीक आहे, सक्सेसच झालं एक तरफशी. तर गाईज आता आम्ही बनवतोय पॅनकेक. तर दीदी इथे बनवते तर मी तुम्हाला दाखवते. माझ्याला येऊ नको. तर हे आहेत ओट्स. पॅनकेक आम्ही ओट्सचे बनवतो गाईज. हा तुम्हाला पण रेसिपी समजेल. तुम्ही ओट्सनी पॅनकेक कसे बनवू शकता. तर हे तुम्हाला तर पहिला आपण ओट्स टाकूयात. 1 2 3 आणि 4 चम्मच घेतले मोठे ओट्सचे बघा, मोठेवाले. म्हणजे हा जो योगाचे ओट्स घेतलात मी, तुम्ही कुठले पण घेऊ शकता. क्विकर ओट्स घेऊ शकता, पण मी योगाचे घेतलेत. मी योगाचे यूज करतो. ओके, तर एवढा जो डाळीचा चम्मच असतो ना आपला तेवढा घ्यायचा. तरी किती चम्मच? 4 चम्मच घ्यायचे. आणि आता त्याला भाजून घ्यायचे. आता त्याला रोस्ट करून घेऊया गोल्डन ब्राऊन होईपर्यंत. हा. ओ माय गॉड, आपल्याला पहिला असं तोडून घ्यायचंय. ये घ्या ना. हा थांब. तर हे तोडलंय मी. तर आता याला टाकलेलं होतं हे स्टॉप कर. काहीच आता मी घेतलं पाणी पातळीला, त्याच्यामध्ये टाकायचे. दाखव किती घेतलाय. आणि हे टाकून घ्यायचं आणि याला गरम करायचं. ओके. तर गाईज ही मुलगी इथे दूध म्हणजे त्यासाठी लागतं ते करत होती, पण हिने इथे हे केलंय. म्हणजे बघू शकता की डुप्लिकेट ऑफ डॉली चायवाला. गाइस डुप्लिकेट ऑफ डॉली चायवाला. अशी शायनिंग मारत होती, अशी वरती बिरती करत होती दूध आणि चालली. कुकिंग चॅनलच खोलला असा. आता जर फ्लॉप झाला ना डायरेक्ट ठेवे येत. ओ माय गॉड, जर खरंच झालं तर करेल. काय हलवू पण नको, आपोआप पिझ्झा. हा होईल. 1
थांब बाबा. कट करेन मी. दीदी मला नाही वाटत झाले. दीदी फोडलास. दीदी फोडलास. तर गाईज बघू शकता किती भारी झाले यार. खूपच भारी आणि टेस्टी दिसते. तुम्ही पण तुमच्या घरी नक्की करू शकता गाईज. खूपच इझिली बनतो आणि जास्त काही सामग्री पण लागत नाही. युट्यूबर तर गाईज खूप भारी आहे. टेस्ट करा आणि सांगा कसा लागला. तर ते तुम्हाला गाईज बघू शकता आम्ही सगळं खाल्लं. फक्त हे राहिले. हे आचल दीचं आहे आणि हे वरचं भव्याचं आहे आणि हे पण आचल दीचं. आचल दीदी खा. खाऊ दे तिला. ती बोलते मला रात्री खायची सवय. ही सिद्धी ती माझी फक्त फोन मध्ये लागली थोडीशी. आणि ही टकलम आणि ही एक चांगली आणि हे आमचं ताट. तर गाईज आता आम्ही उठलोय आणि आता सिद्धीदी मी भूमिका उठली आहे आणि आचल दीदी झोपली आहे. तिला झोपू दे. तिला आता रात्री पण लेट उठलेली तर जायसाठी. आणि आता आम्ही जाणार आहे बैठकीला. 1-2 तासात आम्ही येऊ तर तेव्हा तुम्हाला भेटू. तर बाय. तर गाईज आता आम्ही म्हणजे झोपलेलो बैठकीवरून आलो तेव्हा. म्हणजे मी काहीच नाही केलं. लगेच आम्ही झोपलो आणि हे लोक पण रात्री जागलेले सिद्धीदी आणि आचल दीदी म्हणून ते पण आमच्यासोबत झोपले. आणि आम्ही आता उठलो आणि आता आचल दीदी आणि आम्ही सगळे जेवलोय सगळं मस्त एकदम. आणि हा आहे आमचा बाहेरचा व्ह्यू. वाव. हे बघा हे दोघी आहेत आणि आई 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 आई